ओके, हॅलो एव्हरीवन. सो वेलकम. परत एकदा आम्ही आलेलो आहोत आणि बऱ्याच दिवसांनी आलेलो आहोत आमचा गरीब लॅपटॉप रिपेअर करून. बरं एनिवेज आजचा टॉपिक थोडा म्हणजे आमच्यासाठी तरी खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण की आजचा टॉपिक आहे व्हेकल ऑन अ सर्क्युलर ऑर कर्व्ड सर्फेसेस. ओके, म्हणजे आता थोडक्यात आपण गाड्यांबाबतीत काही गोष्टी आणि म्हणजे गाड्यांचं जे मोशन आहे त्या बाबतीत आपण बघायचं आहे. आणि गाड्या माझा आवडता पार्ट राहिला आहे लहानपणापासून. सो माझ्यासाठी बराच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर बेसिकली खाली त्याच्या आधी एक सांगतो की ना, हे जे आता पहिला यातला पार्ट बघणार आहे म्हणजे सर्क्युलर ऑर कर्ड सर्फेसेसमध्ये एक हॉरिझॉन्टल रोड आपण बघायचा आहे, म्हणजे जे नॉर्मल आपल्या गाड्या फिरवतो आपण तसं. आणि एक आहे ते ॲबनॉर्मल नाही म्हणतायत, पण नॉट सो नॉर्मल अशी गोष्ट की ज्याला आपण वेल ऑफ डेथ म्हणतो. ठीक आहे, ते सर्कसमध्ये वगैरे असतं. तर ना ते आपण बघायचं आहे. सो आपण स्टार्ट करतोय एका हॉरिझॉन्टल रोडपासनं, की जे आपण नॉर्मली डे टू डे लाईफमध्ये हां, आता मे बी तुम्ही जिथं कुठं कडक लॉकडाऊन चाललेलं असेल त्यांना मे बी टर्न मारायला गाड्यांवरतीच फिरता येत नसावं. पण एनिवेज होपफुली ह्याचा एक्सपिरियन्स चांगला असेल तुम्हाला. तर पहिला पार्ट आपण बघायचा आहे की हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोडवरती गाड्या टर्न जेव्हा मारतात, ओके, तर ना हा जो टर्निंग आहे म्हणा और हे जे एक बाय पार्ट एक सर्क्युलर मोशन घडतंय गाड्यांचं, तर ना हे एक्झॅक्टली घडतंय. तर कसं घडतंय? ओके, आता इथं मी एक इमेज चिपकवलेली आहे. आणि म्हणजे एक ह्यातल्या ज्या गाड्या आहेत तर ना मला ह्या खूप आवडतात, कारण की एकतर यांचं डिझाईन खूपच इंटरेस्टिंग असतं, अट्रॅक्टिव्ह, आणि असं खेळण्यातल्या गाड्यांसारखं मला जरा लहानपणाची आठवण येते. तर हे इटालियन डिझाईन्स आय थिंक होते पहिले पहिले. तर ना या त्या टाईपच्या रेस कार्स आहेत. तर इथं तुम्हाला दिसतंय की एक टर्न आहे, ओके, आणि त्यावरती बऱ्याच गाड्या वेगवेगळ्या कलरच्या ब्लॅक, ब्लू, रेड 2 आणि एक व्हाईट अशा चाललेल्या आहेत. तर इथं बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की या म्हणजे आता ह्या 2 गाड्या ज्या आहेत 71 आणि 25 नंबरच्या, तर त्या बऱ्याच क्लोज चाललेल्या आहेत. ओके, म्हणजे टर्न बरंच शार्प मारतायत. आणि तेच ही जी व्हाईट आणि ऑल्सो इवन ब्लॅक जी आहे कार, ती टर्न जरा लांबून मारते, म्हणजे तेवढा शार्प मारत नाही. ओके, आपण याकडं परत यायचं आहे. ओके, आणि मग थोडंसं रिझनिंग पण आपण करणार आहे की ना, मग ह्याचा काय सिग्निफिकन्स आहे आता आपलं जे आर्टिकल आहे त्यासाठी. ओके, सो हे जे मोशन आहे अशा टाईपचं की जिथे एक गाडी टर्न मारते, एका सर्कलचा पार्ट आहे तो टर्न, तर त्याला थोडंसं आपण एक स्कीमॅटिक डायग्राममध्ये बघूया. ओके, आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. तर आता बेसिकली हा जो पार्ट आहे की ना जिथं गाडी टर्न मारते, तर हा अगदी मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्येच हे घेतलेला, कन्सिडर केलेला. आणि तेव्हा मी बोललेलो की थोडंसं लक्ष ठेवा या एक्झाम्पलकडे, कारण की पुढं म्हणजे आत्ता जे आपल्याला लागतंय हे तेच सेम एक्झाम्पल आहे. बरं, आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही गाडी गोल फिरते, आणि हा गोल फिरणं म्हणजेच आपलं सर्क्युलर मोशन आहे. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की ना सर्क्युलर मोशनमध्ये काय काय घडतं. तर पहिली आपण अगदी बेसिक कन्सिडर केली तर इथं जी फर्स्ट पोझिशन आहे, मी राईट साईडच्या डायग्रामबद्दल बोलतोय, नाहीतर काही काही येडी आमची लेफ्ट साईडला बघत बसतात. ओके, तर सॉरी, एक मिनटं, आमचा व्हेलॉसिटी तिरकच गेलं. तर ही आमची व्हेलॉसिटी इथं होती. ओके, ह्याला V1 म्हणूया, और व्ही इनिशियल म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तर ही अशी होती. आणि जर दुसऱ्या पॉईंटला बघितलं तर व्हेलॉसिटी अशी काहीशी दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे व्हेलॉसिटीची साईज और मॅग्निट्यूड जरी ते असलं, पण व्हेलॉसिटीनं डायरेक्शन बदललेली आहे. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की ना, जर व्हेलॉसिटी बदलतीये, ओके, तर डेल्टा व्ही आला. आणि डेल्टा व्ही आला म्हणजे देर इज चेंज इन व्हेलॉसिटी. तर तो चेंज क्रिएट करायला एक ॲक्सिलरेशन पाहिजे. ओके, आणि तेच ॲक्सिलरेशन क्रिएट करायला आपल्याला एक फोर्स लागतो. ओके, आणि मग आपण हे बघितलेलं की सेंट्रिपिटल फोर्स और सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन आहे, और त्याला रेडियल ॲक्सिलरेशन पण बोलतोय आपण. तर ते नेहमी डायरेक्टेड कुठं असणार आहे, तर टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे मी आता इथं या गाडीचा जो टर्नवरती आता गाडी आहे, चालू आहे टर्न, तो दाखवला तर तो असा टुवर्ड द सेंटर डायरेक्टेड असणार आहे. ठीक आहे, सो सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन ॲज वेल ॲज सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, बरं, आता इथं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कुठल्या पण सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स हा आपल्याला लागतोच, म्हणजे मस्ट आहे. ओके, आणि आता फक्त आपण एवढंच बघायचं आहे की ना, कुठला पण सर्क्युलर मोशन असेल तर तो कुठला फोर्स आहे, ओके, और कुठला फोर्स ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स म्हणून
काम करतोय. ठीक आहे. मग आता हे पण आपण बघितलेलं की जेव्हा गाडी टर्न मारते रस्त्यावरती, ओके, म्हणजे हा जो सर्क्युलर सेगमेंट आपण म्हणूया का सर्कलचा सेगमेंट आहे और हा जो कर्व आहे, ठीक आहे, तर त्याचा जर सेंटर आपण कन्सिडर केला तर ना इथं साधारण कुठेतरी आपण जर सेंटर याचा कन्सिडर केला तर त्या सेंटरला डायरेक्टली असं पकडून ठेवणार ऑब्व्हियसली काय नाहीये तिथं. ठीक आहे. पण या सर्क्युलर पाथवरती फिरवायला और त्या सर्क्युलर रस्त्यावरती त्याला ठेवायला एक फोर्स रिस्पॉन्सिबल आहे हे बघितलेलं आपण. ओके. आणि तो फोर्स कुठला होता तर तो होता आपला फोर्स ऑफ, मी तर मध्येच लिहितो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. आता इथं थोडंसं केअरफुली आपण एक गोष्ट बघूया की आता इथं मी गाडीच्या साईडला इथं एक ॲक्सल म्हणजे गाडीची जो ॲक्सल आहे आणि त्याची चाकं त्यांची पोझिशन दाखवली आहे की या पहिल्या इथं जेव्हा गाडी असणार तर तेव्हा ती अशी असणार आहे. ओके. आता इथं बघण्यासारखी गोष्ट कुठली आहे तर गाडीची मोशन जी होईल ती या हॉरिझॉन्टल लाईनच्या अलॉंग होणार आहे. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला दिसते की हा जर ॲक्सल बघितला म्हणजे एक लाईन जर मी ॲक्सलमधनं पास केली तर हे दोन्ही एकमेकांना 90 डिग्री आहेत. ओके. तर ही जी लाईन आहे, ओके, तर ह्या लाईनच्या अलॉंग एक तर गाडीची मोशन अशी होईल और त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला होईल. ठीक आहे. आणि असं का, कारण की आपला ॲक्सल कसा आहे तर सध्या अशी ही पोझिशन आहे ॲक्सलची आणि आपली चाकं एकतर अशी त्या ॲक्सल भोवती फिरतील म्हणजे एकतर क्लॉकवाईज फिरतील और अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. बरं, आता ह्या पोझिशनला जर मी बघितलं म्हणजे सेकंडवाल्या या पोझिशनला तर आता बघूया आपण काय होतंय. हां, त्याआधी आपलं एक सांगायचं माझं सांगायचं राहिलं, सॉरी. तर आता बेसिकली पहिल्या केसमध्ये पण टायरच्या मध्ये आणि रस्त्याच्या मध्ये कॉन्टॅक्ट होता. ओके. आणि कॉन्टॅक्ट आहे म्हणल्यावरती फ्रिक्शन असणारच. ठीक आहे. मग आता फ्रिक्शन पण कसं असणार आहे तर गाडीचं जे मोशन आहे, ओके, तर त्याच डायरेक्शनच्या अलॉंग असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता जरी गाडी ह्या लाईनमध्ये चालली आहे तर तसं असणार आहे. ओके. टायर्समध्ये आणि रस्त्याच्या सरफेसच्या मध्ये असणार आहे. ओके. आणि आता हे झालं इथली केस या फ्रिक्शनची. ठीक आहे. बरं, पण आता गाडी जेव्हा टर्न मारतीये, ओके, तर आता इथं बघूया आपण काय होतंय. आणि आता इथं थोडासा आपण आता सेंट्रीफ्युगल फोर्सचा पण विचार करू शकतोय. ओके. और गाडीच्या इनर्शिया बाबतीत पण विचार करू शकतोय. ठीक आहे. आता गाडी जेव्हा टर्न मारते तर आता इथली जी वेलॉसिटी आधी आपण कन्सिडर केलेली ती इकडं होती आणि आत्ताची वेलॉसिटी बदलली आणि ती कंटिन्युअसली बदलत जाते. म्हणजे गाडी जर इथं समजा ह्या पॉईंटवरती असती तर ती वेलॉसिटी अशी तिरकी असती थोडी. ओके. मग ती वेलॉसिटी बदलत जाते. ओके. पण गाडीला एक त्याचा काहीतरी इनर्शिया आहे आणि ऑल्सो त्याला तुम्ही असं पण समजू शकताय की सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो गाडीला बाहेर फेकायला बघतोय. ओके. ह्या डायरेक्शनला फेकायला बघतोय. आता आपण इथं थोडंसं फ्रिक्शनचं डिस्कशन करूया. आता अगेन हा ॲक्सल कसा आहे तर सध्याच्या केसमध्ये असा आहे. ओके. आणि गाडीचं मोशन त्यामुळेच या लाईनच्या अलॉंगच होणार आहे. ठीक आहे. म्हणजे एकतर पुढं जायला एकतर मागं, कारण की चाकं इथं कशी फिरतायत तर अशी फिरतायत. ओके. बरं, आता इथं फ्रिक्शन कसं आहे तर ना सेंट्रीफ्युगल फोर्स त्याला बाहेर फेकायला बघतोय. ठीक आहे. म्हणजे आता इथं मी जर दाखवलं इकडं फेकायला बघतोय तर मग फ्रिक्शन कसं असणार आहे तर ऑब्व्हियसली त्या मोशनला म्हणजे त्या सरफेसच्या मध्ये जी काय रिलेटिव्ह मोशन असणार आहे, ओके, तर त्याला कसा असणार तर अपोज करणारा असणार, तो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला असणार आहे. ओके. आणि मग तुम्ही जर बघितली तर तीच जी डायरेक्शन आहे तर ती कोणाची आहे तर तीच आपल्या सेंट्रिपिटल फोर्सची असायला पाहिजे. ओके. गाडीला जर या सर्क्युलर पाथवरती आपल्याला ठेवायचं असेल तर. ओके. बरं, आता हे थोडंफार या मोशनला म्हणजे फ्रिक्शन कसा काम करतोय हे झालं. ओके. असं आणि नाही आहे की ना स्ट्रेट रोडवरती फ्रिक्शन नसणार आहे. आता बेसिकली फ्रिक्शन आहे म्हणून तर तुमचं चाक रोटेट होते. ओके. म्हणजे तुमचं ॲक्सल आहे. ओके. आणि त्याच्याभोवती समजा तुमची गाडी जर रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजे मागच्या चाकं जर फिरतायत, इंजिन फिरवतंय तर पुढची चाकं जी आहेत तर ती फिरतायत याचं कारणच फ्रिक्शन आहे. ओके. फ्रिक्शन तिथं पण असणार आहे. फक्त जेव्हा गाडी टर्न मारतीये तर ना फ्रिक्शनची डायरेक्शन जी असणार आहे ती आणि गाडीची डायरेक्शन जी असणार आहे, ठीक आहे, तर त्यात थोडासा फरक पडणार आहे तुमच्या. ओके. सो ही झाली केस आपली इथं की म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स आपला कुठला आहे तर फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि तो कसं काम करतोय हे आपण बघितलं. ओके. आणि आता इथं आपण हे बघितलं की ना फोर्स ऑफ फ्रिक्शन ची व्हॅल्यू जर बघायला गेली आणि टू बी एक्झॅक्ट जर मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन मी कन्सिडर केला तर ती साधारण मला अशी काहीतरी मिळणार आहे की म्यूएस की जो टायर तुमचा आणि रस्त्याचा सरफेस यांच्या दोघांच्या मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. ओके. आणि एन आहे ती आहे नॉर्मल रिॲक्शन. ती बघायला आपण थोडं ह्या लेफ्ट साईडच्या डायग्रामकडे बघूया. आता हां, मला माहिती आहे की ती ब्लू गाडी आहे राईट साईडला आणि मी लेफ्टला येलो दाखवली कारण की कसं आहे की फ्रीमध्ये इमेजेस मिळणं खूप अवघड असते. त्यामुळे मला मिळेल त्याबरोबर काम चलाना पडता है असं काहीतरी आहे बाबा. बरं, मग आता
गाडीचं ऑब्व्हियसली वेट कुठं असते तर ना डायरेक्टेड डाऊनवर्ड्स म्हणजे MG जो नेहमी खाली पॉइंट आउट करणार आहे. आणि इथे केअरफुली बघायचं आहे की रस्ता कसा आहे, तर हॉरिझॉन्टल मी कन्सिडर केलेला आहे. ओके, तर ना तिथं काही अँगल वगैरे नाहीये, म्हणजे अजून मी बँकिंगचा विषय काढलेला नाहीये. तर वेट, ज्याला वेट म्हणतो आपण पण ऍक्च्युली हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की जो पृथ्वी एक्झर्ट करते त्या गाडीवरती, तो नेहमी कसा आहे तर ऑलवेज डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. आणि मग त्यामुळंच गाडी काय रस्त्याच्या आत घुसत पण नाहीये, मोशन पण करत नाही खालच्या डायरेक्शनला. म्हणजे त्याच तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला म्हणजे MGला बॅलन्स करणारा हा फोर्स असणार आहे की जो रस्ता त्या गाडीवरती एक्झर्ट करतोय तो असणार आहे नॉर्मल रिॲक्शन, तो असणार आहे डायरेक्टेड अपवर्ड्स. ओके, बरं आता आपण काय बघितलं की गाडी कुठं टर्न मारते तर आपल्या लेफ्टला, ठीक आहे, म्हणजे गाडीतल्यांसाठी राईटला टर्न मारते. आणि मग ऑब्व्हियसली जो काय तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स असेल तो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे, जसं की मी इथं मगाशी कन्सिडर केलेला हा वाला फोर्स. आणि मग तो जर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला असणार आहे तर मग फोर्स ऑफ फ्रिक्शन पण कुठं असणार आहे, मग त्या फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शनला. ओके, त्यामुळे गाडी जर राईटला टर्न मारते तुमची, म्हणजे गाडीतल्यांसाठी राईटला, आपल्यासाठी लेफ्टला, ओके, तर मग तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन पण कुठं असणार तर टुवर्ड्स द लेफ्ट. ओके, बरं आता थोडक्यात आपल्याला काय काय समजलं तर ना ते आपण इथं कन्सिडर करूया. आणि आता इथं इम्पॉर्टंट काय आहे ते आपल्याला, म्हणजे आपण हे का बघतोय, हे जे आर्टिकल आहे तर का बघतोय तर ना जेव्हा आपण एक्सपिरियन्स केलेली गोष्ट अशी आहे की टर्नवरती आपल्या गाडीचं मोशन थोडं आपल्याला चेंज करायला लागतं. हां, आता हे ऑब्व्हियस आहे की टर्नवरती वेलॉसिटी बदलती, ओके, म्हणजे त्याची डायरेक्शन बदलते. पण दुसरी एक गोष्ट काय तर ना त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, म्हणजे ज्याला आपण स्पीड म्हणतोय, ओके, तर ते स्पीड पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वाटेल त्या स्पीडवरती टर्न मारू शकत नाही. ओके, आता ही ऑब्व्हियस तुम्ही जर बघितलं असेल कधी कोणाला पडताना और स्वतः पडला असाल तर, की ना जर तुम्ही बाईकवरती फास्ट आला टर्नवरती, ओके, आणि समजा घसरट रोड असला, ओके, और घसरट नसला जरी, ओके, तरी पण गाडी तुमची घसरणार आहे, स्लिप होणार आहे, ओके, आणि मग तुम्ही रस्त्याच्या बाहेर फेकलं जाणार आहे. ओके, अगेन तुमच्यासाठी असलेल्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे. ओके, बरं आता त्यामुळंच जो काय स्पीड आहे तुमचा हा अतिशय इम्पॉर्टंट असतो टर्नवरती. ओके, आणि त्यामुळेच एका सर्टन स्पीडपेक्षा तुम्ही जास्त स्पीडनं आला तर तुम्ही बाहेर फेकला जाणार आहे. आता असं का होतं ते थोडक्यात बघूया, आणि तो काय स्पीड आहे ते पण आपण बघूया. ओके, बरं आता आपलं काय ठरलेलं की ना हा जो फोर्स आहे तुमचा, जो गाडीला रोखून ठेवतोय, जो गाडीला बाहेर फेकला जाऊन देत नाही, म्हणजेच सेंटरकडे वळवतोय, तर तो कोण आहे तर सेंट्रिपिटल फोर्स, की जो सध्याच्या केसमध्ये आहे आपला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, आता जर स्टॅटिक फ्रिक्शनचं आर्टिकल तुम्ही व्यवस्थित हे काय म्हणायचं आपण त्याला प्रिपेअर केला असेल, और त्यावरती जर मी व्हिडिओ आय थिंक पोस्ट केला आहे तर ना तो जर बघितला तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की स्टॅटिक फ्रिक्शन हा आहे की ना सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स आहे. ओके, म्हणजे आता इथं मी एक छोटीशी डायग्राम काढतो. हा जर सरफेस असेल आणि इथं त्यावरती मी जर एक ब्लॉक कन्सिडर केला, ओके, आणि त्या ब्लॉकवरती मी जर राईट साईडला फोर्स लावला, ओके, तर स्टॅटिक फ्रिक्शन कसा असणार आहे तर अलॉंग द सरफेस असणार आहे. ओके, इथं पण हे पण इम्पॉर्टंट आहे की हा अलॉंग द सरफेस ऑर पॅरल टू सरफेस असणार आहे. ओके, तो जाणार आहे लेफ्टला जर माझा फोर्स असेल राईटला. तर आता मी जसा जसा फोर्स वाढवत जाईन तसं स्टॅटिक फ्रिक्शन पण वाढत जाणार आहे, म्हणजे हा सेल्फ ॲडजस्टिंग आहे. ओके, जसं जसं मी फोर्स कमी करत जाईन तसं स्टॅटिक फ्रिक्शन पण कमी होणार आहे. ओके, पण आता इथं मॅक्झिमम लिमिटच्या बाबतीत जरासा इश्यू आहे. म्हणजे काय की स्टॅटिक फ्रिक्शनची पण एक मॅक्झिमम लिमिट आहे. ओके, आणि इथं तुम्हाला त्या फॉर्म्युलासाठी मी इथं म्हणजे हा फॉर्म्युला लिहिलाय त्या लिमिटला सांगणारा. ओके, तर ती किती असते तर ना तुमचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्या सर्फेसेसच्या मध्ये, म्हणजे आता सध्याच्या केसमध्ये आपला जो ब्लॉक आहे त्याचं सरफेस आणि हे जे खालचं सरफेस आहे ते, ओके, त्यांच्यामधलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि किती नॉर्मल रिॲक्शन त्या ब्लॉकवरती त्या सरफेसची आहे. ओके, MG खाली आणि N वर. ओके, म्हणजे एक मॅक्झिमम अमाऊंट असते की त्याच्या पुढं स्टॅटिक फ्रिक्शन वाढू शकत नाही. ओके, आणि मग होईल काय ती तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो मोशनला, म्हणजे त्यापेक्षा जास्त फोर्स, मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनपेक्षा जास्त फोर्स जर तुम्ही अप्लाय केला,
ओके, या केसमध्ये राईट साईडला, तर काय होणार आहे, ब्लॉक पण तुमचा मग त्या स्टॅटिक फ्रिक्शनला तोडून राईट साईडला मूव्ह व्हायला लागेल. ओके, आणि मग तेव्हा पण ऑब्व्हियसली फ्रिक्शन असणार आहे, पण तेव्हा नवीन फ्रिक्शन आपण कन्सिडर करतो, ते असतं फोर्स ऑफ कायनॅटिक फ्रिक्शन. ओके, की जेव्हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतं तेव्हा, आणि ते आपल्याला नकोय गाडीच्या केसमध्ये, कारण की जर गाडी घसरायला लागली म्हणजे तुमचा स्टॅटिक फ्रिक्शनला तोडून गाडी काय करायला लागली तर घसरायला लागली तर कायनेटिक फ्रिक्शन आहे. ओके, पण आपल्याला हे माहिती आहे की कायनेटिक फ्रिक्शन हा नेहमी स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा कमी असतो त्या दोन सर्फेसेसच्या मध्ये. ओके, त्यामुळे तो नको आहे आपल्याला, आपल्याला स्टॅटिक फ्रिक्शनच पाहिजे. ओके, तर आता या सध्याच्या केसवरनं आपल्याला एक गोष्ट काय समजली की ना, जो काय तुम्ही म्हणजे जेवढा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स मॅक्झिमम असू शकतोय टायरच्या मध्ये आणि रोडच्या मध्ये, त्यापेक्षा जास्त फोर्सनं गाडीला बाहेर जाता कामा नाही, म्हणजे गाडी बाहेर जाता कामा नाही. ओके, म्हणजे बाहेर जाणार ॲक्च्युली फोर्स त्यावरती लागता कामा नाही. ओके, आता तो फोर्स कोण आपण कन्सिडर करतो, तर ऑब्व्हियसली सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, मग असं तुम्ही म्हणजे तो नसतोय तिथे ॲक्च्युली, पण त्या गाडीतल्यांनी एक्सपिरियन्स केलाय. ओके, बरं, आता दुसऱ्या सेंट्रीपिटल फोर्सच्या बाबतीत बोलायला गेलं तर मग आता हा जो सेंट्रीपिटल फोर्स आहे तर तो आहे mv² अपॉन आर. आता इथे तुम्हाला स्पीड दिसतोय v. ओके, की जो लिनियर स्पीड आहे, समजा ही गाडी जर गोल चक्कर मारतीये तर. ओके, तर आता स्टॅटिक फ्रिक्शनचा जो काय तुमचा फोर्स असणार आहे, और तुम्ही असं म्हणूया की हा सेंट्रीपिटल फोर्स जो असणार आहे आपला, तर तो किती पाहिजे, तर ऑब्व्हियसली mv² अपॉन आर. ओके, आता आपल्याला गाडीला काय करायचं तर आतच ठेवायचं, रस्त्यावरच ठेवायचं, आत म्हणजे सॉरी रस्त्यावरतीच ठेवायचं, बाहेर जाऊन द्यायचं नाहीये, म्हणजे त्या रस्त्यावरती ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जो काय मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे स्टॅटिक फ्रिक्शनची, म्हणजे त्या रोड आणि टायरच्या मध्ये, तर त्याच्यापेक्षा आपलं काय म्हणणं आहे, तर तुमची जे काय सेंट्रीपिटल फोर्स एक्सपिरियन्स करेल गाडी, तर तो कमी पाहिजे, म्हणजे हा एक तर तेवढा और त्यापेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे, आणि आता इथं एक बघण्यासारखी गोष्ट आहे की तिथं व्ही आहे तुमचा, आणि व्ही जर वाढला तर ऑब्व्हियसली mv² अपॉन आर वाढणार आहे, टोटल ते सगळं वाढणार आहे. ओके, मग होईल काय, तुम्हाला व्हॅल्यू जर ती ह्याला त्यापेक्षा जास्त आली स्टॅटिक फ्रिक्शनपेक्षा, तर मग अवघड होऊन जाणार आहे, मग गाडी बाहेर जाणार आहे. ओके, सो इथं हे लक्षात घ्यायचं, त्यामुळे की हे म्हणजे आपण लेस दॅन ऑर इक्वल टू का घेतलेलं आहे. ओके, कारण की त्यापेक्षा जास्त फोर्स आपल्याला नको आहे. ओके, बरं, आता इथं आपण स्टॅटिक फ्रिक्शन जर कन्सिडर केला तर नाही तर वरचा जो फॉर्म्युला होता आपण बघितलेला μsn मॅक्झिमम व्हॅल्यू, तर ना ती आहे mv² अपॉन आर लेस दॅन ऑर इक्वल टू μsn. ओके, सो ह्या टर्म म्हणजे ही जी राईट हँड साईडची टर्म आहे त्यापेक्षा कमी मला ही व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, आणि आपण मगाशीच बघितलं की ना, हा जो mg आहे तुमचा, जो काय डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर त्याला तुमचा नॉर्मल रिॲक्शन काय करतोय तर बॅलन्स करतोय. सो ती आपण इथं पुटअप करूया व्हॅल्यू, आणि मग आपल्याला mv² अपॉन आर लेस दॅन ऑर इक्वल टू μsm अँड g. तर मी कॅन्सल करतोय आर ला वर घेऊन जाऊया, आणि मग फायनली जर अंडर रूट म्हणजे स्क्वेअर जरा रिमूव्ह केला, ओके, तर मला व्ही ची व्हॅल्यू अशी काहीतरी मिळेल, μs आर अँड जी, आणि हे सगळं अंडर रूटमध्ये. ओके, आता हा कुठला स्पीड आहे, तर ना हा असा स्पीड आहे की ना, म्हणजे हा किती पाहिजे तुमचा, जो गाडी जी गोल फिरणार आहे तुमची रस्त्यावरती, तर तो स्पीड आहे हा, आणि तो किती पाहिजे, तर ही जी राईट साईडची टर्म आहे तर यापेक्षा नेहमी तो कसा पाहिजे, कमी पाहिजे. ओके, म्हणजेच एक लिमिट लागते आपल्या स्पीडवरती टर्न मारायच्या, मग त्या स्पेसिफिक टर्नवरती. ओके, आणि आता जर इथं लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, म्हणजेच काय, कमी एकतर त्याच्या एवढं म्हणजे राईट साईडच्या टर्म एवढं और त्यापेक्षा कमी पाहिजे नेहमी, नाहीतर मग अवघड होणार आहे. अरे बरं, वेल ऑफ डेथ जरा जास्तच वर आलं आमचं. सो फायनली मी असं म्हणू शकतो की मग मॅक्झिमम व्हॅल्यू मला किती म्हणजे मी किती ठेवू शकतोय स्पीडची तिथं, और स्पीड किती मॅक्झिमम स्पीडनी येऊ शकतोय, तर मग इक्वल टू जस्ट μsr g. ओके, सो ही माझी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. ओके, आणि जर तुम्हाला टर्न मारायचं रे तर एकतर एवढी व्हॅल्यू और यापेक्षा कमी. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त तुम्ही स्पीडनं येऊ शकत नाही. ठीक आहे, तर हा आपला उद्देश होता इथं की ना, आपल्याला हे बघायचं होतं की किती म्हणजे किती स्लो और किती फास्ट आपण त्या टर्नवरती जाऊ शकतोय. ओके, आता स्लोचं तर तसं काही इश्यू नाही आहे, कारण की तुम्ही चालत जावा, गाडीला ढकलत न्या, आमचं काही नाही. ओके, पण मॅक्झिमम स्पीड एक आहे, त्यापेक्षा जर जास्त गेला तर मग सर्क्युलर पाथवरती तुमची गाडी राहणार नाही. ओके, आता इथं मी अजून एक खाली 2 इमेजेस दाखवलेले आहेत की ना, एक आहे तुमचा ट्रक. ओके, की ना, जो असा
पलटी होणारच आहे म्हणजे ओके तो दिसतोय. आणि राईट साईडला एक बाईक म्हणजे रेसर आहे, एक बाईक रेसर आहे, इथं तो लीन करतोय म्हणजे असा बेंड झालाय मनावर कल्लाय ओके एका साईडला टर्न मारताना. तर हे असं का घडतं म्हणजे काही काही वेळेला टर्नवरती गाड्या का पलटी होतात आणि स्पेशली मोठे जे ट्रक्स असतात ते का पलटी होतात. आणि असं टर्नवरती आपण न कळत काय होणार बेंड होतो. ठीक आहे म्हणजे तुम्ही जर खूप फास्ट टर्न मारत असला आणि मे बी जर अशी शायनिंग पण मारायची असली तर बेंड होतो आपण. पण त्याला एक फिजिकल रिझन पण आहे ओके. तर ते आपण बघूया. तर पहिल्यांदा या ट्रकबद्दल आपण थोडासा विचार करूया ओके. तर आता तुम्हाला एक बघायला काय मिळतं की ना नॉर्मल आता इथं साईडला एक कार आहे ओके. आणि तो ट्रक म्हणजे ॲक्च्युली हा व्हिडिओ बराच व्हायरल झालेला आणि हा ट्रक त्या पोलीस कारवरती पडलेला ओके आणि पूर्ण क्रश केली त्या कारला. पण आपल्याला त्यात इंटरेस्ट नाही, आपल्याला इंटरेस्ट आहे हा ट्रक पलटी होण्यात ओके. तर आता इथं तुम्हाला दिसतं की ना ट्रकचा जो खालचा पार्ट आहे आपण असं कन्सिडर करूया और जे टायर्स आणि जी ट्रकची खाली फ्रेम असते त्याला तुमचा रोडचा कॉन्टॅक्ट आहे ओके. म्हणजे रोडवरती जो फ्रिक्शन असणार आहे ठीक आहे तर तो होल्डअप करतोय खालच्या पार्टला ओके. पण हा जो वरचा पार्ट आहे ट्रकचा ठीक आहे तर त्याला होल्ड करायला तसं काहीच नाहीये ओके. आणि ही काय एवढी रिजिड बॉडी नाहीये ठीक आहे. म्हणजे तुमचा ट्रक त्या म्हणजे आता हा इथं दिसतेच तुम्हाला हा हलतोय म्हणजे हा तेवढा रिजिड नाही ओके. मग आता होतं कसं की ना आणि अजून एक ह्याचं दुसरं एक रिझन आपण असं कन्सिडर करूया की ना म्हणजे दुसरा वेनं जर बघायला गेलं की जे रोटेशनल मोशनच्या पार्टमध्ये येतं की ना ह्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे प्रकार तर ह्या ट्रकचा बराच वरती आहे ठीक आहे. आता इथं मी जरा कलर बदलून दाखवायचा ट्राय करतो. आपण कन्सिडर करूया बराच वरती आहे ठीक आहे. म्हणजे आता हे जर एक चपटी गाडी असती ठीक आहे, हा ट्रक एवढ्याच वजनाची पण चपटी तर ती पलटी झाली नसती ठीक आहे. पण हायटेड असली की काय होतं ती पलटी होणार. तर याचं रिझन काय की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकतर आपण असं म्हणू शकतो की जास्त वर आहे ओके. आणि आता जर फिजिकली जर मी जे आत्ता जो प्रकार चाललाय तर त्याच्या सेन्समध्ये जर बोलायचं झालं तर काय आहे की ना हे जे टायर्स जे आहेत ट्रकचे ठीक आहे तर ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत रोडच्या आणि त्यामुळे फ्रिक्शन त्यांच्यावरती अप्लाय होते, त्यांना ओढतंय ओके, त्यांना बाहेर जाऊन देत नाही. पण हा जो वरचा पार्ट आहे तर त्याला बाहेर जायचंय ओके. म्हणजे आता तुम्ही सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणला तर सेंट्रीफ्युगल फोर्स लागतोय असं म्हणूया. और असं पण तुम्ही म्हणू शकताय जर तुम्ही त्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये नसाल तर म्हणजे ट्रकच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये नसाल तर की ना या ट्रकचा जो वरच्या पार्टचा इनर्शिया आहे तो त्याला काय करणार आहे बाहेर फेकायला बघतोय ओके. आणि मग त्याला तर पकडून ठेवायला काहीच नाहीये. मग होतं कसं ते असं म्हणजे इथं एक कन्सिडर करूया की एक टर्निंग प्रकार होतो या वरच्या पार्टचा. म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे तो रोटेट होतो ओके. इथं तुम्हाला दिसतं की हा ट्रक असा पलटी होणार आहे. एक जरा कलर आपण दाखवूया वेगळा, कलर माझा वेगळा हा. तर असा हा ट्रक पलटी होणार म्हणजे हा रोटेट होणार आहे ओके. मग हा प्रकार घडतो. आता इतर राईट साईडला हा बाईकवाला जो कल्लावर लीन झालाय ओके याचं रिझन पण हेच आहे ठीक आहे. म्हणजे होतं कसं बघा आता हा बाईकवाला जर उभा असता म्हणजे बेंड झाला नसता तर हा असा काहीसा दिसला असता ठीक आहे ओके. आपण असं कन्सिडर करूया. मग आता हा जो खालचा पार्ट आहे त्या बाईकचा तर तो कॉन्टॅक्टमध्ये आहे रोडच्या ओके. फ्रिक्शन त्याला पकडून ठेवते, त्याला बाहेर जाऊन देत नाहीये, त्याला आतच ओढून ठेवते तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन. पण आता हा जो वरचा पार्ट आहे म्हणजे हा जो बाईकवाला की जो इथं असता जर लीन झाला नसता तर त्याला ओढून ठेवायला डायरेक्ट काय नाहीये आणि तो असा काय रिजिड पूर्णपणे नाहीये ते ऑब्जेक्ट ठीक आहे. आणि मग होणार काय अगेन इथं हा सेंट्रीफ्युगल फोर्स तुमचा बाहेर लागला म्हणा और इनर्शियामुळे हा बाहेर जाणार आहे ओके. आणि मग आगीन तर रोटेशन होईल आणि हा बाईकवाला परत त्या ट्रक सारखाच मग खाली आपटणार आहे ओके. म्हणजे जे लीन होत नाही टर्नवरती और खूप फास्ट येतात पण लीन होत नाही तर ते ह्या अशाच टाईपनं आपटतात ओके. बरं दुसरं पण एक आपटण्याची टाईप आहे पण ती नंतर बघायची आहे आपण ओके. सो हे एक दोन गोष्टी रोडवरती आपल्याला बघायला मिळतात की ज्याचं अगेन एक्सप्लेनेशन आपल्याला जे काय आत्ता आपण बघितलेला प्रकार आहे यातनं मिळून जाऊ शकतं. तर बेसिकली तर इथं रायडरचं हे जे लीन करणं पण आहे ठीक आहे. हा इकडच्या साईडला लीन होतोय म्हणजे लेफ्ट साईडला का कारण की त्याच्यावरती म्हणजे ह्या बाईकच्या वरच्या पार्टवरती राईट साईडला फोर्स लागतोय आणि तो कंपन्सेट करायला ठीक आहे. आणि मग हा खालच्या पार्टला फ्रिक्शन आहेच तुमचा ओके. बरं आता इथं आपली जी मॅक्झिमम स्पीड जो आलाय आपला तर त्यात ह्या काही गोष्टी आहेत बघा बघण्यासारख्या. म्यूएस बघण्यासारखं म्हणजे ते बघता येतच नाहीत ओके. आपण रेडियस बघू शकतोय ठीक आहे. आणि तो इथं आपल्याला वरती जी आपण सगळ्यात पहिली इमेज बघितलेली तर ती आता इथं मी साईडला जस्ट राईट डाऊन करतो तो फॉर्म्युला. सो व्ही मॅक्स जर मी कन्सिडर केला तर तो होता आपला म्यू एस आर
जी. ओके. आता इथं जो तुमचा म्यूएस आहे तो तुमचा आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता बघा आपण असं पण म्हणू शकतो जसं मगाशी आपण बोललो, की रोड जर ओला असेल, घसरट असेल और त्यामध्ये चिखल वगैरे आला असेल, तर म्यूएस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू बदलणार आहे. ओके. आणि पॉसिबिलिटी अशीच असते की ती कमीच होणार आहे ऑब्व्हियसली. म्हणजे घसरट झालं म्हणतो आपण, त्याचं कारण असते की ना तो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी आला. ओके. तसं जर झालं, मग आता मॅक्झिमम स्पीड असं म्हणू शकत नाही आपण की ना मॅक्झिमम स्पीड कमी आला. ओके. तर आपण असं म्हणायचं आहे की ना मग याचा अर्थ जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी आला म्हणजे रोड घसरट झाला, त्यावरती चिखल आला, तर मग तिथं जो काय स्पीड आहे, जो काय मॅक्झिमम स्पीड आहे की ज्यानं तुम्ही टर्न मारू शकताय, तर तो कमी असणार आहे. ओके. आणि ऑल्सो दुसरी कुठली टर्म आहे तर ना तुमचा आर आहे. ठीक आहे. कच्ची मिनिटं. आता दुसरी कुठली टर्म आहे तर तुमचा आर आहे की जो आहे रेडियस. कुठला रेडियस तर ना इथं जी आता बापरे इथं किती मिनिट झाले मला दाखवताच येणार नाही. पण आपण कन्सिडर करूया की इथं कुठेतरी सेंटर जर असेल, ठीक आहे, तर त्या सेंटरचा आणि त्या गाडीच्या म्हणजे त्या सेंटरपासून त्या गाडीचं डिस्टन्स जर मी कन्सिडर केलं, ओके, तर त्याला मी कन्सिडर करू शकतो रेडियस. ओके. तर आता इथं तुम्ही एक बघू शकताय, मी इथं 2 दाखवतो. एक तर ही रेड गाडी आहे आणि दुसरी ही जी व्हाईटवाली गाडी आहे ती. ठीक आहे. आता मी हा जर म्हणला रेडियस R1 म्हणजे पहिल्या रेडवाल्या गाडीचा सेंटरपासूनचा डिस्टन्स आणि व्हाईटवाल्या गाडीचा सेंटरपासूनचा डिस्टन्स त्याला म्हणलं R2, तर तुम्हाला दिसतंय की R2 जास्त आहे R1 पेक्षा. ओके. म्हणजे काय आहे तर R2 थोडासा आपण फेंट कलर घेऊया. हां, तर R2 ठीक आहे. मग R1 हा कसा आहे तर कमी आहे R2 पेक्षा. मागे इथं पण आपण काय म्हणायला लागणार आहे, की इथं जी व्हाईट कलरची गाडी आहे, ठीक आहे, तर ना त्याचा रेडियस जास्त असल्यामुळे मग तो जास्त रेडियस ऑफ कर्वेचरवरनं येतोय तो. ठीक आहे. म्हणजे मी इथं जर बघितलं, हा छोटा सर्कल ट्रेस करणार ही गाडी, जी आतून शार्प टर्न मारतायत आणि जी व्हाईटवाली गाडी आहे, तर ती काय करणार, ती मोठा सर्कल ट्रेस करणार. ठीक आहे. आणि मग त्यामुळे रेडियस जास्त असल्यामुळं ती जास्त स्पीडनं टर्न मारू शकते. कुठली वाली? तुमची ही व्हाईटवाली गाडी. ठीक आहे. आणि ही रेडवाली आहे. ठीक आहे. तर त्यानं सिन्स तो शार्प टर्न मारतोय म्हणजे कमी रेडियसनं मारतोय, मग होणार आहे काय की ना त्याला कमी स्पीडनं टर्न मारायला लागणार आहे. ओके. आणि ऑब्व्हियसली दोघांच्या पण लिमिट्स आहेत. ठीक आहे. त्यांच्या त्यांच्या लिमिट्सपेक्षा ते जर जास्त स्पीडनं आले तर ही गाडी बाहेर फरफटत जाणार आहे, ही पण ऑब्व्हियसली बाहेर फरफटत जाणार आहे. ओके. सो हा प्रकार होता आपला हॉरिझॉन्टल रोड. इथं बघण्यासारखं काय काय होतं तर इथं जो सेंट्रिपिटल फोर्स होता तो होता फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके. म्हणजे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन आपला सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करत होता. आणि अजून एक डोक्यात ठेवायची गोष्ट आहे की ना हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो हा नेहमी सरफेसच्या अलॉंग और त्याला पॅरलच असतोय. ठीक आहे. आणि हे पुढे लागणार आहे आपल्याला म्हणून मी सांगतोय. ठीक आहे. आणि हा अजून एक गोष्ट, इथं गाडी ज्या सरफेसवर चाललेली की ती हॉरिझॉन्टल सरफेस होता. ओके. आता आपण जरासं पुढं जाऊया. ओके. सो आता नेक्स्ट पार्ट बघूया. इथं पण गाडी एका कर्ड और गोलसर और गोल सरफेसवरतीच चालते. फक्त आता इथं विषय असा आहे की मगाशी आपला सरफेस जो आडवा होता, हॉरिझॉन्टल होता, इथं आहे व्हर्टिकल. ओके. आणि आता हे जे आर्टिकल आहे हे आहे आपलं वेल ऑफ डेथ. हे पण सर्कसमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. की मौत का कुआ जो म्हणतो ते. ओके. आता इथं बेसिकली काय तर एक सिलेंड्रिकल असं विहिरीसारखा प्रकार असतोय आणि त्या विहिरीच्या भिंतीवर म्हणजे त्या सिलेंडरच्या भिंतीवरती या गाड्या काय करतात तर गोल गोल फिरत असतात त्या भिंतीवरती. ओके. आता थोडंसं याला पण आपण स्कीमॅटिकली स्टडी करूया. थोडीशी ही जी एक स्कीमॅटिक डायग्राम इथं खाली ड्रॉ केलेली आहे. तर आता इथं काय होणार आहे तर ती वेल ऑफ डेथ म्हणजे मी इथं सिलेंड्रिकल असं दाखवलेलं आहे. ओके. आणि ती गाडी त्याच्या वॉलवरती अशी गोल गोल या येल्लो पाथच्या अलॉंग काय करणार आहे तर ट्रॅव्हल करणार आहे. आता इथं पण आपण तेच बघूया की जे मगाशी बघितलं की ना फोर्सेस कसे कसे आहेत आणि कुठले कुठले आहेत. ओके. तर आता इथं आधी लक्षात काय घ्यायचं आहे की ना इथं गाडी पहिल्यांदा हॉरिझॉन्टल रोडवरती फिरत होती. ओके. और हॉरिझॉन्टल सरफेसवरती गोल फिरत होती. इथं सरफेस कसा आहे तर इथं व्हर्टिकल झालाय, उभा झालाय. ओके. आणि ऑब्व्हियसली जसं मागाशी वेट खाली डायरेक्टेड होतं तसंच आता पण कसं आहे तर
खाली डायरेक्टेड आहे MG. ठीक आहे, त्याला मी वेट सारखंच म्हणतो. ॲक्च्युली मला पण अशा शिक्षकांनी शिकवले की ना, जे चुकीचे शिकवत होते आणि त्यामुळे माझ्या पण तोंडात ते बसले. पण बेसिकली ते तसं खूप कन्फ्युजिंग आहे. आपण डे टू डे लाईफमध्ये वेट वर्ड वापरतोय, ठीक आहे. पण त्याला वेज म्हणणं म्हणजे ही गोष्ट एवढी वे करते असं जास्त बेटर आहे. म्हणजे ती त्यावरती मला बरंच आर्टिकल्स रीड करायला लागलेले आणि मग माझ्या पण लक्षात आलं की हा काय प्रकार आहे. ओके, होपफुली मी त्यावरती व्हिडिओ पण आय थिंक एक तुम्ही बघितला असेल नसेल मला माहीत नाही, पण बघा मी ट्राय केलं त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचं की मास आणि वेट ऑर ज्याला तुम्ही म्हणजे ॲक्च्युली ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणलं पाहिजे, तर ते नक्की नक्की काय आहे ते. ओके, तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे पृथ्वी त्या गाडीवरती एक्झर्ट करते तो आहे MG डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. ओके, तो नेहमी तिकडंच असतोय, त्याचा काही विषय नसणार आहे. आता त्यानंतर आपण बघूया की गाडी जी गोल गोल फिरते, ठीक आहे. इथं राईट साईड लेफ्ट साईडला पण मी टॉप व्ह्यू दाखवलाय, ठीक आहे. हा आहे टॉप व्ह्यू लेफ्ट साईडचा आणि हा इकडचा आहे तो आहे साईडवाला व्ह्यू. ओके, सो साईड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. तर टॉप व्ह्यूनं बघितलं तर तुम्हाला दिसते गाडी अशी गोल गोल फिरणार आहे, ठीक आहे. अशा पाथमध्ये काय करणार आहे, तर ये बाबा आमचं सगळं वाकडं तिकडंच व्हायला लागलंय अजून तसंच. ॲक्च्युली काय झालं, माझा टॅबलेटच तिरका झालेला त्यामुळं हे अजून तिरकं तिरकंच होत चाललंय. हां, तर अशा टाईपनं तुमची जी गाडी आहे, ॲक्च्युली काय झालं की ना, मी आठवडा होऊन गेलाय व्हिडिओ बनवून आणि थोडासा आमचा हात जरासा न बसल्यासारखा झालाय. तर अशी ही गोल 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 फिरत राहणार आहे. ओके, मग आता गाडी जी फोर्स एक्झर्ट करणार आहे ओके सरफेसवरती, तर तो असणार आहे बाहेरच्या साईडला. ओके, म्हणजे हा जो F म्हणतोय मी इथं, ठीक आहे. आता ऑब्व्हियसली गाडी त्या फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे तिकडं मोशन करत नाहीये, म्हणजेच सरफेसनं जो काय गाडीवरती फोर्स एक्झर्ट केलेला आहे, ज्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतोय, ठीक आहे. त्यानं काय केलं, त्या फोर्सला बॅलन्स केलेला आहे. ओके, आता इथं एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात काय घ्यायची की हा नॉर्मल रिॲक्शन जो आहे, ठीक आहे. आणि हे मी आय थिंक आमचं जे लास्ट टाईम लेक्चरमध्ये आम्ही घेतलेलं लास्टवालं लेक्चर, तर तिथं मी ते दरवेळेला आता मी लक्षात ठेवून क्लॅरिफाय करत असतो की नॉर्मल रिॲक्शन ही जी असते ही सरफेस जे आहे तुमचं, ठीक आहे, तर ना त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला सवय असते की नॉर्मल रिॲक्शनला नेहमी वरतीच दाखवायचं, ठीक आहे. तर तसं नाही आहे ते. आता मगाशी जे आहे आपलं सरफेस ते आडवं होतं, हॉरिझॉन्टल होतं, त्यामुळे त्याला परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन ऑब्व्हियसली उभी असणार आहे. आता सध्या जे आपलं सरफेस आहे तर ते कसं आहे, तर तेच उभं आहे, त्यामुळे त्याला परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन कुठं असणार आहे, तर ती अशी आडवी दिसणार आहे. ओके, आता तुम्ही राईट साईडच्या डायग्राममध्ये बघितलं आणि लेफ्ट साईडच्या डायग्राममध्ये, तर ती नॉर्मल रिॲक्शन सेंटरकडं पॉईंट आउट करते, ठीक आहे. म्हणजे आता ऑब्व्हियसली हा सेंटरकडे पॉइंट आउट करणारा फोर्स आहे की जो त्या गाडीला काय करतो, तर याच गोल पाथवरती ठेवतोय, ठीक आहे. आणि मग त्यालाच आपण काय म्हणू शकतोय, तर हाच आपला सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, सॉरी सेंट्रीपिटल फोर्स आहे की ना, जो गाडीला काय करतो, तर एका गोल मार्गावरती ठेवतोय. ओके, कुठेही दुसरीकडे जाऊन देत नाहीये. ओके, तर नॉर्मल रिएक्शन आहे आपला सेंट्रीपिटल फोर्स सध्याच्या केसमध्ये डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. ओके, आता राईट साईडच्या डायग्राममध्ये बघितलं तर राईटकडे डायरेक्टेड आहे तो. ओके, MG खाली आणि आता फ्रिक्शन कुठं आहे, तर फ्रिक्शन आहे वरती. ओके, आता असं का, तर हे पण आपण मगाशीच म्हणलेलं की फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो आपल्या सरफेसला कसा असणार आहे, तर तो आपल्या सरफेसच्या अलॉंग ऑर त्याला आपण कन्सिडर करू शकतोय की त्याच्या पॅरलल आहे. ओके, फोर्स ऑफ फ्रिक्शन अगेन इथं पण कुठं असणार, तर ह्या टायर्सच्या मध्ये आणि त्या आपल्या वेल ऑफ डेथच्या सरफेसच्या मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे. ओके, आता इथं ही जी मी केस दाखवलेली आहे, ठीक आहे, हे नेहमीच असं पॉसिबल नसतं आपल्या, म्हणजे तुम्ही पण ऑब्व्हियसली लॉजिकली जर विचार केला तर हे कन्सिडर कर, म्हणजे नेहमी कधी पण गाडी अशी भिंतीवर चालायला लागली तर ती तशीच राहील असं होणार नाहीये, ठीक आहे. जर आता गाडी ही खूप स्लो आली, ठीक आहे, मग स्लो झाली और स्लो चालली आहे म्हणला, तर ती अशी चालू शकणार नाही सक्सेसफुली, ती खाली पडणार आहे या MG मुळे, ठीक आहे. आता थोडंसं आपण डिस्कशन करूया असं का घडतं, ठीक आहे. म्हणजे आता थोडक्यात काही तर जे आपण मॅक्झिमम स्पीड बघितलेला की ना, जिथं त्यापेक्षा जास्त स्पीडनं आला तर गाडी रस्ता सोडून बाहेर जाईल, ठीक आहे. इथं तसाच एक मिनिमम स्पीड आहे, म्हणजे काय, त्या स्पीडपेक्षा तुम्ही जर कमी चालला तर तुमचं काय होणार आहे, ह्या पाथवरती तुम्ही गोल गोल फिरू शकणार नाहीये. ओके, आणि गाडी काय करेल, तर MGच्या इन्फ्लुएन्स अंडर खाली पडेल. ओके, आता तसं होऊ नाही म्हणून इथं पण आपल्याला एक स्पीड क्रुशियल आहे और क्रिटिकल आहे म्हणूया, आणि इथं मॅक्झिमम नाही तर मिनिमम स्पीड. ओके, आता असं का, तर आता हे बघा, इथं हा जो मी लेफ्ट साईडला म्हणजे या राईट साईडच्या डायग्राममध्ये लेफ्टवाला फोर्स दाखवलाय, ठीक आहे, तर तो डिपेंड करणार आहे तुमच्या अगेन कशावरती, तर
स्पीडवरती. ओके, आता हा फोर्स जर कमी आला ऑब्व्हियसली, म्हणजेच गाडीनं जर सरफेसवरती फोर्स कमी अप्लाय केला, ठीक आहे, तर काय होणार आहे, सरफेसनं पण गाडीवरती लावलेला नॉर्मल रिॲक्शन कमी होणार आहे. म्हणजे जर फोर्स कमी, नॉर्मल रिॲक्शन कमी. ठीक आहे, फोर्स जास्त, नॉर्मल रिॲक्शन पण जास्त. ठीक आहे, मग नॉर्मल रिॲक्शन कमी झाला की काय होणार आहे, तर ते इथं मी वरती जो मगाचा फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला लिहितोय तोच लिहितो. ठीक आहे, तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, तर ना नॉर्मल रिॲक्शन कमी आली की झालं, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पण कमी येणार आहे. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तुमच्या mg पेक्षा कमी आला तर मग काय होईल, तर ऑब्व्हियसली गाडी mgच्या म्हणजे mg या फोर्सच्या अंडर मोशनमध्ये येईल. ओके, म्हणजेच काय होईल, तर ती पण mgच्याच डायरेक्शनला म्हणजेच खाली पडेल. ओके, तर हे आपल्याला हे थोडंसं एक लॉजिकल पण गोष्ट आहे. ठीक आहे, जर विचार करायला गेला तर. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक दिसतं की ना हे सरफेस एक्झॅक्टली असं सिलेंड्रिकल नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो खालचा बेस आहे त्याचा, तर तो असा कर्व असतोय. ठीक आहे, म्हणजे असा कर्ड असतोय. ओके, दोन्ही साईडला पण असा कर्ड. इथं पण तुम्हाला दिसतंय की ना असं इथं तिरकं जरा हे दिसतंय ना असं, तर हे वाला असा कर्व आहे. तर ते तसं का, तर बेसिकली पहिल्यांदा ही म्हणजे हे जे स्टंट आर्टिस्ट असतात तर हे काय करतात, त्यांना गाड्या इथं खालीच असं, थांबा जरा मी ब्राईट कलरमध्ये दाखवायचा ट्राय करतो. ओके, तर अरे बापरे, तर इथं आपल्या अशाच खाली 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 चाललेल्या असतात. मग जसं जसं स्पीड वाढेल हे काय करायला लागतात, त्यांचा रेडियस वाढवायला लागतात. ओके, आणि मग होतं काय, तर ना मग बऱ्यापैकी स्पीड अटेन केला की मग ते हे आडव्या वॉलवरती गोल 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 फिरत बसू शकतात. ओके, बरं आता हे झालं, गोल गोल आपली चकली काढून झालेली आहे. आणि आता पुढं बघूया. ठीक आहे, की ना हा स्पीड मग आता काय आहे आणि किती असावा. ओके, तर आत्ता आपलं ठरलं काय, की ना हा जो फोर्स ऑफ तुमचा स्टॅटिक फ्रिक्शन आहे, ठीक आहे, तर तो किती पाहिजे. ओके, तर हा जर मी mg कन्सिडर केला माझा वेट, ठीक आहे, तर हा स्टॅटिक फ्रिक्शन ॲटलिस्ट mg एवढा तरी पाहिजे, नाही तर त्यापेक्षा जास्त तरी पाहिजे. ठीक आहे, तरच गाडी टिकून राहणार आहे तिथं. ओके, आणि म्हणजे खाली पडणार नाहीये. ठीक आहे, आता फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची एक मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे, आपण कन्सिडर करूया. म्हणजे इथं जो फॉर्म्युला लिहिला आहे ती व्हॅल्यू जर जस्ट मी इथं पुटअप केली, ओके, तर मला असं काहीतरी बघायला मिळेल, mg इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन. ओके, बरं, आता सगळ्यात आधी आपण जेव्हा mg आणि नॉर्मल रिॲक्शनचं डिस्कशन केलेलं तेव्हाच आपण बघितलेलं की हा जो म्हणजे सध्याच्या केसमध्ये जो सेंटरकडं डायरेक्टेड फोर्स आहे, म्हणजेच आपल्या गाडीला गोल गोल फिरवणारा, असा कंटिन्युअसली टर्न मारायला लावणारा जो फोर्स आहे, ठीक आहे, तर तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच कोण आहे आपला, तर नॉर्मल रिॲक्शन आहे. ठीक आहे, म्हणजेच मी असं लिहू शकतोय की नॉर्मल रिॲक्शन, ओके, हे जी व्हॅल्यू इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, म्हणजे आत्ताच्या केसमध्ये माझा नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके, आता ते जर जस्ट मी इथं लिहिलं तर mg इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस आणि mv स्क्वेअर्ड अपॉन आर. ओके, आता कॅन्सल, सगळं जर मी रिॲडजस्ट केलं तर मला अशी काहीतरी व्हॅल्यू बघायला मिळेल. ओके, आर वर गेला, म्यू एस खाली, आर वर. ओके, तर मग आर जी अपॉन म्यू एस, ठीक आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू व्ही स्क्वेअर. ओके, म्हणजे आता मी राईट साईडला लिहिलं तर व्ही इक्वल टू ये बाबा लेस दॅन सॉरी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. ओके, म्हणजे माझा जो स्पीड असणार आहे तो एकतर एवढा तरी पाहिजे मिनिमम, ठीक आहे, ऑर याच्यापेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, मगाशी जे आपल्याला रिलेशन मिळालेलं, ठीक आहे, तर हे वालं, तर इथं काय दिसलेलं की स्पीड एकतर या राईट साईडच्या टर्म एवढा तरी पाहिजे ऑर त्यापेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे, नाही तर गाडी रस्ता सोडणार आहे. आत्ताच्या केसमध्ये स्पीड एकतर एवढा तरी पाहिजे, ओके, ऑर त्यापेक्षा जास्त तरी पाहिजे, कारण की त्यापेक्षा जर कमी आला स्पीड तुमचा, ठीक आहे, मग त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, तर व्ही मिनिमम. ओके, तर आर जी, अरे देवा माझा अंडररूट राहिला, सॉरी, तर अंडररूट आर जी ए अपॉन म्यू एस. ठीक आहे, तर हा जो स्पीड आहे तर हा मिनिमम आहे, त्यापेक्षा कमी जर स्पीड आला तुमचा तर काय होणार आहे,
हा बाहेरचा जो गाडी सरफेसवरती फोर्स एक्झर्ट करते तो कमी येणार आहे. तो कमी आला की नॉर्मल रिॲक्शन म्हणजे सरफेसनं गाडीवरती एक्झर्ट केलेला फोर्स कमी येणार आहे. नॉर्मल रिॲक्शन कमी आली की झालं आपला स्टॅटिक फ्रिक्शन पण कमी येणार आहे आणि स्टॅटिक फ्रिक्शन कमी आला की गाडी MGच्या अंडर खाली आपटणार आहे. ओके, सो इथं आपल्याला मिळाला मिनिमम स्पीड. इम्पॉर्टंट अजून गोष्टी म्हणजे इथं सरफेस तुमचं व्हर्टिकल होतं, मगाच्या केसमध्ये हॉरिझॉन्टल होतं. ओके, त्यामुळंच आपला जो नॉर्मल रिॲक्शन होता तो मगाशी व्हर्टिकल होता, आत्ता हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा आहे. ओके, आणि माझी फोर्स ऑफ फ्रिक्शन की जो आपला हॉरिझॉन्टल होता आत्ताच्या केसमध्ये व्हर्टिकल आहे, कारण की सरफेस व्हर्टिकल आहे. ओके, मगाच्या केसमध्ये रोड हॉरिझॉन्टल होता. ओके, आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटी बघितलेली आणि इथं जो सेंट्रिपिटल फोर्स होता आपला तो फोर्स ऑफ फ्रिक्शन होता. ह्या केसमध्ये आत्ता जे आपण बघितलं तिथं आपला फोर्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स कोण आहे तर आपला नॉर्मल रिॲक्शन आहे. ओके, सो बेसिकली इथं ह्या 2 केसेस आहेत की जिथं गाडी आपली सर्क्युलर ऑर कर्व्ड सरफेसेसवरती फिरतीये. एक होता तो आपला सरफेस हॉरिझॉन्टल होता आणि इथं आपल्या वेल ऑफ डेथमध्ये काय आहे तर तुमचा व्हर्टिकल सरफेस आहे. म्हणजे आता इथं जरी मी इथं ह्या चित्रात जरी दाखवायचं झालं, ठीक आहे, तर बघा हा गाडीवाला जसा इकडे येईल तर हा काय करणार आहे तर या सरफेसवरती असा फोर्स लावेल इकडं. ठीक आहे, सरफेस त्याच्यावरती म्हणजे या चाका इथं तुम्हाला दिसतं पण बघा हे टायर्स असे थोडेसे चेपलेले और दबलेले आहेत. ठीक आहे, मग ना ते इकडं फोर्स लावतोय कारण की. ठीक आहे, मग कुठं तर ना टुवर्ड्स द या पाईपकडे म्हणजे टुवर्ड्स द सेंटर लागतोय. ठीक आहे, म्हणजे हाच फोर्स कोण आहे आपला इथनं सेंटर आहे बाबा. ओके, तर इथनं सेंटरकडे जाणारा तर हा आपला आहे नॉर्मल रिॲक्शन आहे. ठीक आहे, नॉर्मल रिॲक्शन त्याचं नाव नाही त्या फोर्सचं नाव आहे. ठीक आहे, आणि आता फोर्स ऑफ फ्रिक्शन दाखवायचं झालं तर ह्या रायडरकडे बघा इकडच्या. ठीक आहे, पिंक फिमेल सुंदर रायडर आहे. एनिवेज तर MG तिच्यावरती डाऊनवर्ड असणार आहे. ठीक आहे, आणि फ्रिक्शन जो असणार आहे की ह्या बाईकच्या टायरमध्ये आणि या सरफेसच्या मध्ये असणार आहे. ठीक आहे, तर ना तो कुठं असणार तर तो एक्झॅक्टली MGला अपवर्ड असणार आहे. तर ह्या केसमध्ये थोडंसं एक्झॅक्टली व्हर्टिकल सरफेसनं थोडं तिरकं आहे. ठीक आहे, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑब्व्हियसली असा तिरकाच असणार आहे या सरफेसच्या बरोबर. मग होणार काय तर ना याचा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे, ठीक आहे, या फोर्स ऑफ फ्रिक्शनचा, तर तो तुम्हाला MGला बॅलन्स करायला मदत करणार आहे. आणि असाच काहीसा प्रकारानंतर आपण जे पुढचं आर्टिकल बघायचं आहे बँकिंग ऑफ रोडमध्ये की ना जिथं या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कशाचं तर ह्या सध्याच्या नॉर्मल रिॲक्शनचं आणि आपल्या ह्या वरच्या स्टॅटिक फ्रिक्शनचं म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन ॲज वेल ॲज तुमचा नॉर्मल रिॲक्शन, तर ह्यांचं कॉम्बिनेशन यूज करून आपण आपल्या गाडीला सर्क्युलर पाथमध्ये गोल गोल फिरवायचं आहे. ओके, म्हणजेच त्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचा आहे. ओके, सो आज आता एवढंच आपण बघून थांबूया. ठीक आहे, आणि मग बँकिंग ऑफ फ्रॉडचं एक स्पेशल म्हणजे वेगळं व्हिडिओ मी बनवणार आहे. ठीक आहे, कारण की परत आणि ह्यातच इन्क्लूड केलं तर मग परत वैताग येईल तुम्हाला पण आणि मला पण. ओके, सो अगेन टिल देन ॲज युज्युअल आपला बाय बाय.